नमस्कार. मी माधुरी माणिक केवटे. माननीय श्री कैलाशजी मालखेडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही मोठा मारुती परिसरात स्मृती अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय श्री पंकजी इंगोले यांना आमंत्रित केले होते. हे राधानगरी यवतमाळ येथील रहिवासी असून यांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर 120 व्याख्यानं त्यांनी प्रस्तुत केलेले आहे आणि या निमित्ताने यांचे हे व्याख्यान पुष्प आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नमस्कार. आणि महात्मा गांधीजींचे प्राणदाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम होतो आहे त्या मारुतरायाला देखील या ठिकाणी वंदन करतो. आजच्या या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ कल्पनाताई सारडे, आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली आहे अशा सोनालीताई चिचाटे यांनी नावामध्ये चिकाटे केलं. ठीक आहे. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणाऱ्या माधुरीताई केवटे, चंद्रशेखरजी चांदोरे, सुनीताताई निमकर, अशोकरावजी उमतकर, राजू भाऊ कठाळे, दत्ताभाऊ येंडे, प्रवीण भाऊ हजारे, राजेश सारडे, दिनेश मेहत्रे, श्यामभाऊ केवटे, मनोज भाऊ काळे, दत्ता महाराज आढाव उपस्थित. आजचं जे गीत ज्यांनी सादर केलं ते सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सर्व सदस्य आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजनाच्या वयामध्ये त्यांच्यावर मातृ जे छत्र होतं ते त्यांचं हरवलं आणि मातृछत्र हरवल्याच्या नंतर महात्मा फुलेंचं संगोपन एका दासीने केलं. आणि दाई ज्याला आपण म्हणतो, मधल्या काळामध्ये हॉस्पिटल नव्हते, त्या काळामध्ये बाकीच्या जे काम करणाऱ्या महिला होत्या त्या दाई होत्या आणि ते बहुतेक खालच्या वर्गाच्या असायच्या. आणि मग त्यांचं पूर्ण संगोपन सगुणाबाई नावाच्या एका दाईने केलं. महात्मा फुले हे चांगल्या संस्कारामध्ये वाढले आणि पुढे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर महात्मा फुले यांचा जो जीवन प्रवास आहे, जो जीवनाचा झंझावात आहे, त्या लहानपणापासूनच त्यांच्या क्रांतीची बीज त्यांना रोवल्या गेली आणि लहानपणापासूनच संघर्ष, मातृछत्र हरवल्यामुळे संघर्ष करावा लागला. अनेक संघर्षाची बीज त्या लहान वयात मध्ये महात्मा फुलेमध्ये कोरली गेली. आणि मग या देशाची परिस्थिती वेगळी होती. या देशामध्ये इंग्रजाची राजवट आणि देश हा आपला गुलामीत होता आणि देश गुलामीत होता आणि देशामध्ये त्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती होती की देशामध्ये एक वेगळ्या व्यवस्थेने देशाला घासून सोडलेलं होतं आणि एक वेगळी व्यवस्था या देशामध्ये काम करत होती. वर्ण व्यवस्थेने या देशाला पोखरून टाकलं होतं आणि ही वर्ण व्यवस्था महात्मा फुलेंच्या डोक्यामध्ये त्याची भयंकर चीड महात्मा फुलेंना निर्माण झाली. एका मित्राच्या सार्वजनिक विवाह समारंभाला महात्मा फुले गेले. महात्मा फुले यांचं राहणीमान जर आपण बघितलं तर एक उच्च विद्याभूषित आणि उद्योगपती महात्मा फुले यांचं राहणीमान, त्यांचं धोतर, त्यांचा फेटा, त्यांचं जॉकेट, त्यांचं शर्ट आणि त्यामध्येही अजून त्यांचा जिरेबंद असणारा कोट. आणि मग एवढं सारं उच्च वर्णियांना देखील लाजवेल एवढा मोठा तत्वज्ञानी त्या विवाह समारंभामधून महात्मा फुलेंना वर्ण व्यवस्थेच्या त्या काळ्या कायद्याने बाहेर काढून दिलं
आणि मग महात्मा फुलेंना मनामध्ये एक चीड निर्माण झाली की आपण इतरांपेक्षा, उच्च वर्णीयांपेक्षा, ज्यांना घालायला सुटे कपडे नाही अशा लोकांपेक्षा, ज्यांची विचारसरणी ही अत्यंत गलिच्छ आहे, त्यापेक्षाही आपली विचारसरणी ही अत्यंत चांगली आहे, तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढून देण्यात येत आहे. आणि त्याची चीड महात्मा फुलेंच्या मनामध्ये आली आणि महात्मा फुलेंनी त्या दिवसापासून या ठिकाणी एक परिवर्तनाचं वादळ या देशामध्ये आणि पुणे शहरामध्ये चालू केलं आणि छोटे छोटे मुद्दे घेऊन महात्मा फुले त्या ठिकाणी काम करायला लागले. या देशामध्ये पहिलं क्रांतीचं आंदोलन, या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी अनेक लोक स्वातंत्र्याच्या यादीमध्ये आहे, परंतु 1840 मध्ये महात्मा फुलेंनी पहिल्यांदा आंदोलन स्वातंत्र्याचं केलं. या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्या लोकांनी कधी कुठलंही शस्त्र घेतलं नाही, कधी कोणतं योगदान दिलं नाही, परंतु स्वातंत्र्याच्या चळवळीतील महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्यापर्यंत बहुधा इतिहासकारांनी आणि इथल्या काही लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवले नाही. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका आणि या देशामध्ये इंग्रजी राजवटीला सळो की पळो करून सोडण्याचं काम त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी केलं. इंग्रजच्या राणी महाराणी एलिझाबेथ, राणी व्हिक्टोरिया यांचा नातू लॉर्ड लिटन हा जेव्हा व्हाईसरॉय म्हणून या ठिकाणी आला, पुण्याला एक कमिटीची मीटिंग बोलावली आणि त्यावेळेला महात्मा फुले हे पुणे महानगरपालिकेचे कमिशनर होते आणि मग सर्वांना बोलावलं. महात्मा फुलेंनी त्या कमिशनर पदाचा राजीनामा लॉर्ड लिटनच्या अंगावरती फेकून दिला आणि सांगितलं, या देशामध्ये एक माणूस पाण्यासाठी झगडतो आहे, या देशामध्ये महिला पती गेल्यानंतर जिवंत जाळल्या जात आहे आणि इथली ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला बदलावी लागणार आहे. तुम्ही बदलवणार की नाही बदलवणार हे पहिले सांगा. लॉर्ड लिटनला त्या ठिकाणी शब्द सुद्धा त्याच्या मुखामधून निघत नव्हता आणि हजारो लोक घेऊन महात्मा फुलेंनी त्यांच्यावर हल्ला बोलला आणि आंदोलनाचा आसूड खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी पहिल्यांदा या देशामध्ये स्वातंत्र्याचा आसूड, शेतकऱ्यांचा आसूड जर महात्मा फुलेंनी लिहिलाच, परंतु स्वातंत्र्याचा आसूड जर कोणी लिहिला असेल, स्वातंत्र्याची क्रांतीची ज्योत कोणी लावली असेल आणि स्वातंत्र्याचं आंदोलन जर कोणी केलं असेल तर पहिलं आंदोलन 1840 मध्ये मुंबईमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि मग हा इतिहास आपल्या पुढे काय येत नाही. महात्मा फुलेंचा जो इतिहास आहे हा स्वातंत्र्याचा इतिहास आणि त्यानंतर महात्मा फुले हे थांबले नाहीत. त्यानंतर महात्मा फुलेंनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. महात्मा फुले एक सामाजिक समतेच्या, सामाजिक समता आणि समतेच्या पुढे जाऊन एक शब्द आहे तो म्हणजे समरसता. त्या विचाराचं विचारपीठ घेऊन मी अनेक महाराष्ट्राच्या भागामध्ये जात असतो. आज माझं हे 115वं पुष्प आहे व्याख्यानाचं. हे पुष्प मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि मग या देशामध्ये खरी सामाजिक क्रांती महात्मा फुलेंनी चालू केली आणि पुण्याच्या महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये महात्मा फुलेंनी ठरवलं, पुण्यात एक दुपारी बाई पाणी वाडा पाणी, लई नाही मागत फार ग माझं इवलस गाड ग. या देशामध्ये एक वर्ग असा की जो पाण्यासाठी भटकत आहे. या संस्कृतीमध्ये जनावरांना पाण्याचा अधिकार आहे, कुत्र्याला पाण्याचा अधिकार आहे, परंतु माणूस म्हणून जगणारा एका व्यवस्थेतला माणूस त्या ठिकाणी पाणी पिऊ शकत नाही. ही परिस्थिती विदारक होती आणि या परिस्थितीवर काम करण्याचं पहिलं पाऊल महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी टाकलं आणि आपल्या घरामधून आपल्या विहिरीमध्ये गेले,
आणि विहिरीच्या दरवाजाचे सर्व दरवाजे महात्मा फुलेंनी खुले केले आणि सांगितलं, या माझ्या बांधवांनो, ही विहीर आजपासून या दलितांना खुली आहे आणि संपूर्ण लोक आजपासून कुणाच्या घरी तुम्ही पाणी मागायला जायचं नाही आणि आज हे तुम्ही या ठिकाणचं पाणी प्या. आणि त्यावेळेला तिथल्या दलितांनी पाणी पिल्यानंतर सांगितलं की खरे महात्मा आपण आहात, आम्ही आज पाणी पिलो नाही तर आम्हाला अमृत या ठिकाणी मिळालं. आणि मग हे क्रांतीचं पाऊल टाकल्यानंतर महात्मा फुलेंच्या मनामध्ये एक संघर्षाची ज्योत धगधगत राहिली. आणि मग आता आपल्याला काम करावं लागणार आहे. या देशामध्ये जुलमी राजवट आहे, इंग्रजाची राजवट आहे आणि काही धर्मसत्तेने आणि काही वर्ण व्यवस्थेच्या लोकांनी त्या ठिकाणी लोकांवर वेगळा प्रभाव टाकलेला आहे. आता काही लोकांनी वेगळा प्रभाव टाकला, मग त्यांना आपल्याला कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे यासाठी महात्मा फुलेंनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि मग महात्मा फुलेंनी पुणे कमर्शियल कंट्रॅक्शन कंपनी ही उभी केली आणि पुणे कमर्शियल कंट्रॅक्शन कंपनी ही इथल्या दलितांना, इथल्या मागासवर्गीयांना कुठेतरी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, यांच्या घरात खायला नाही आहे. आणि मग कमर्शियल कंपनीच्या माध्यमातून पुढे येथे महात्मा फुलेंनी उद्योग उभा केला. या जगातले सर्वात मोठे उद्योगपती टाटा, बिर्ला, अंबानी आणि यांच्यापेक्षाही कितीतरी मोठे उद्योगपती महात्मा ज्योतिबा फुले त्यावेळेला होते. खडकवासला धरणाची निर्मिती झाली आणि खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याचं काम पुणे कमर्शियल कंट्रॅक्शन कंपनीने त्या ठिकाणी समर्थपणे पार पाडलं. आणि पुणे कमर्शियल कंपनीने कात्रजचा जो घाट आहे त्या ठिकाणचा पूल देखील महात्मा फुलेंच्या कंपनीने पूर्ण केला. त्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाही, तर मुंबई महानगरपालिकेची सुंदर आणि जगातली सर्वात देखणी प्रशासकीय इमारत जर कोणी बांधली असेल तर ते महात्मा फुलेंच्या पुणे कमर्शियल कंट्रॅक्शन कंपनीने बांधली. या पुढेही ते थांबले नाही, तर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराष्ट्रामध्ये आले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं की एक उत्तम आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचं कंट्रॅक्शन आपण करता आहात, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माझा जो राजवाडा आहे हे देखील आपण बांधावा. महात्मा फुलेंनी होकार दिला आणि बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा देखील त्या ठिकाणी राजवाडा महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधला. आणि मग अनेक कामं, नुसता राजवाडा नाही, अनेक असे विकासाचे काम उद्योग क्षेत्रामध्ये महात्मा फुलेंनी भरारी घेतली. आणि मग शेतीमध्ये काम करणारे लोक, शेतमजुरांना काम मिळालं पाहिजे म्हणून पुणे या ठिकाणी जो भाजीपाला आहे, फुले आहे, हे पोचवण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी केलं. आणि हे उद्योग क्षेत्र एक असलं कुठलंही क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये महात्मा फुलेंनी प्रगती केली नाही. आणि म्हणून ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. उद्योगामध्ये त्यांनी काम केलं, सामाजिक चळवळीमध्ये महात्मा फुलेंनी काम केलं. आणि या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व मराठे बांधव आज या ठिकाणी करत आहे. परंतु मराठा बांधवांना स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 1869 पर्यंत 1869 या वर्षापर्यंत विसर पडला होता आणि कुणालाही स्वराज्य आणि शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये आठवले नाही. आज म्हणतात त्याची लायकी काय, त्यांचं हे काय, त्यांचं ते काय. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्राच्या धर्तीवरतून 7 समुद्रा पलीकडे नेण्याचं काम जर कुणी केलं असेल ते महात्मा फुल्यांनी केलं. तो दिवस होता 18 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता, दिवस मंगळवार. आई तुळजा भवानीची पूजा करून महात्मा फुले
समाधीच्या शोधण्याकरिता रायगडावर गेले. रायगडावरती संपूर्ण विचित्र आणि हिंस्र प्राणी त्या ठिकाणी होते. आपले सहकारी घेऊन महात्मा फुले गेले आणि मोठं जंगल रायगडावरती होतं आणि ते सर्व जंगल तोडताड करून महात्मा फुलेंना त्या ठिकाणी 6 दिवस लागले समाधी शोधण्याकरिता. महात्मा फुले थांबले नाही, निराश झाले नाही, तर आपलं काम त्या ठिकाणी ते करत राहिले. आणि मग महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि समाधी शोधून या राज्याचा, या देशाचा जे स्वराज्य रक्षक आहे, आज लोक म्हणतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, परंतु शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुल्यांनी नुसती शोधूनच काढली नाही, तर या देशाला आणि या जगाला शिवाजी महाराजांवर सुंदर असा पोवाडा देखील महात्मा फुल्यांनी लिहिला. ते एक उत्तम लेखकही होते. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचं कसब आणि गुलामगिरी या नावाचं पुस्तक देखील महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये लिहिलं. आणि मग या संपूर्ण देशामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. आज लोक जय भवानी जय शिवाजी मोठ्याने नारा लावतात. त्यांना माझा सवाल आहे की जय भवानी जय शिवाजी तुम्ही लावता, मग ज्योतिबा का दिसत नाही? कारण ज्यांनी ज्योतिबा दिला तो ज्योतिबा तुम्हाला का दिसत नाही? महात्मा फुलेंचा कार्यक्रम आपल्या वस्तीमध्ये होत आहे. संपूर्ण माळीच आहे की काय इथे? माळी आहे ना? सर्व समावेशक आहे. सर्व समावेशक आहे. सर्वांचा सर्व समावेशक हा शब्द फार चांगला आहे, परंतु कौडूजी जेव्हा काम करतात तेव्हा या शब्दाला थोडं कुठंतरी वेगळं दिसते. या ठिकाणी महात्मा फुलेंची जयंती या देशाच्या काळेकोपऱ्यात, तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये गेलात का? उत्तर प्रदेश मध्ये जाऊन बघा, महात्मा फुलेंची जयंती 11 एप्रिलला राम जन्मापेक्षाही मोठी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपेक्षाही मोठी होते. कारण या देशामध्ये समतेचं आणि समरसतेचं बीज जर कोणी रोवलं असेल तर ते महात्मा फुलेंनी रोवलं. हे संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी होते. आणि आज पाऊस होता, वातावरण खराब आहे, कुणी घराच्या बाहेर निघायला तयार नाही. मला फोन आले, राजाभाऊ म्हणे कसं काय, जमते की नाही? मी म्हटलं आकाश कोसळलं तरी चालेल, धरती दुबंगली तरी चालेल, परंतु महात्मा फुल्यांचा कार्यक्रम आहे, गाडीनं जाता येणार नाही तर पक्षी होऊन जाईल. आणि पक्षी जर उडत नसेल तर हवा होऊन जाईल, परंतु महात्मा फुल्यांच्या कार्यक्रमाला मी जाणारच. कारण महात्मा फुले या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा एक अग्रदूत, महात्मा फुले या देशाच्या समता आणि समरसतेचा प्रणेता, महात्मा फुले या देशाच्या उद्योग क्षेत्रातला शहंशाह. हे काय अंबानी आणि अदानी, टाटा बिर्ला तुम्ही सांगता, यांचं नाव आज येत आहे, परंतु तुम्ही बराक ओबामाला विचारा, तुम्ही नेल्सन मंडेलाला विचारा की महात्मा फुले काय आहे. तुम्ही जर नेल्सन मंडेला आपल्या ठिकाणी या देशाच्या दौऱ्यावर आले आणि या देशाच्या पंतप्रधानांना विचारलं की मला महात्मा फुले कुठं आहे, त्यांनी सांगितलं की महात्मा फुले इकडे नाही आहे. अरे महात्मा फुले इकडे नाही. त्यांना विचारलं महात्मा फुले आणि त्यांनी घेऊन गेले. 20 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. तुम्ही मनसाल आता मी सांगेल त्यांचं आणि तुम्ही देसाल दुसऱ्याच नावावर खापर फोडून. 20 वर्षाच्या आधी नेल्सन मंडेलाने विचारलं की महात्मा फुले कुठं आहे, त्यांचं स्मारक कुठं आहे, त्यांचं घर कुठं आहे. त्यांनी सांगितलं महात्मा गांधीच्या राजघाटावर घेऊन गेले. या देशामध्ये ज्यांनी समरसतेची लढाई लढली आणि तो इतिहास घेऊन नेल्सन मंडेला काळा आणि गोरा या नावावरती त्या ठिकाणी स्वाभिमानाने जगत आहे. ते विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7 समुद्राच्या पार नेले आणि ते विचार घेऊन नेल्सन मंडेलानं त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रांती केली. म्हणून महात्मा फुले विचारले, बराक ओबामा आले,
बराक ओबामांनी सांगितलं की म्हणे स्त्री मुक्तीचा लढा कोणी दिला या देशामध्ये? नारी, ढोर, गवार, ये है ताड़न के अधिकारी. म्हणजे नारी आणि ढोर आणि ढोल हे गुलामीचं प्रतीक आहे. त्याला मुक्तीचा नारा कसा दिला पाहिजे आणि नारी समृद्ध कशी होईल याचा ज्यांनी नारा दिला ते महात्मा फुले कुठे आहे? कोणी त्याला उत्तर दिलं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईला जेव्हा आले त्यावेळेला फुलेवाड्यामध्ये गेले आणि महात्मा फुलेंचं जीवन चरित्र त्यांनी आपल्या डोक्याच्या आपल्या मस्तकावर ठेवलं आणि त्यांनी दिल्लीत सांगितलं की महात्मा फुले जर नसते तर आमच्या ठिकाणी जी उद्योगाची प्रगती झाली, जे इमारती आणि कंस्ट्रक्शन उभं राहिलं, जे स्ट्रक्चर उभं केलं ते महात्मा फुलेंच्या संकल्पनेतलं आहे. ही एवढी मोठी ख्याती साता समुद्राच्या पलीकडे नेऊन गेली आणि या देशामध्ये अनेक लोकांना भारतरत्न ज्यांनी 2-4 बॉल फेकले त्यांना भारतरत्न मिळाला, ज्यांनी काय केलं त्यांना भारतरत्न मिळाला. परंतु या देशाच्या कथाकथित लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. बाबासाहेबांना भारतरत्न घेण्याकरिता मृत्यूनंतर 40 वर्ष लागली. जे ओरिजिनल भारतरत्न होते त्यांना 40 वर्ष लागतात आणि जे स्वतःसाठी जगतात त्यांना फक्त 4 दिवसात भारतरत्न मिळतो. किती विपर्यास आहे. आणि मग महात्मा फुल्यांना त्यांना कधी भारतरत्न द्यावंसं वाटलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी काम करत असताना महात्मा फुल्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. आणि मग आपल्याला आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, महिलांची चळवळ उभी करायची आहे. आणि इंग्रज अधिकारी त्यावेळेला कलकत्त्यावरून त्यांचं काम चालायचं आणि कलकत्त्याला हंटर कमिशन हे जे हंटर होते आणि ते त्या ठिकाणी देशाचा कारभार चालायचे. आणि महात्मा फुले हे कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला जाऊन त्यांनी खडसावून सांगितलं की हंटर कमिशन ठीक आहे, तुमच्या जे काही मागण्या असेल तुमचे काय आहे ते तुम्हाला लकलाभ हो, परंतु या देशाची स्त्री मुक्तीची लढाई मला लढायची आहे. या ठिकाणची महिला आज वय वर्ष 25 असेल तर ती त्या ठिकाणी माणूस मेल्यानंतर जिवंत तिला जाळल्या जाते. आज जर एखाद्या महिलेला म्हटलं तुझा पती गेला तर तुला आता सती जावं लागेल, तुला आता जिवंत जाळून द्यावं लागेल, तर त्या माणसाला ते उत्तर देईल की मी तुझ्या अख्ख्या खानदानीला पेटून देईल पण मी काही सती जाणार नाही. हा आमूलाग्र बदल आणि हे क्रांती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणली. आणि मग हंटर कमिशन पुढे महात्मा फुल्यांनी कंडिशन टाकल्या आणि त्यांना सांगितलं की मला आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करावं लागेल. आणि मग फुलेवाड्यामध्ये आपल्या पत्नीला स्वतः शिक्षण दिलं. सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन 2 लुगडे दिले. सावित्रीबाईंना प्रश्न पडला की म्हणे मी एक घालू नये आणि दुसरं मला कशाला देता. त्यांना सांगितलं की जाता जाता हे पूर्ण तुझं खराब होणार आहे आणि मग तिथं गेल्यानंतर हे घालायचं आणि नंतर आपण शिक्षण कामाला सुरुवात करायची. आणि मग पुण्यामध्ये शिक्षण व्यवस्था भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली. त्या ठिकाणी मातंग समाजाची मुक्ता सावळे आली आणि खालच्या समाजाच्या महिलांनाच महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं का? त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या देखील महिला होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण समाजाच्या महिलांनी देखील त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि मग शिक्षणच दिलं नाही तर या देशामध्ये जी व्यवस्था होती सती जाण्याची कालांतरानं इंग्रजाच्या हस्तक्षेपानं ती कमी झाली. आणि मग ती कमी झाल्यानंतर जे तरुण मुली होत्या ते विधवा होत्या त्या मुलींना काही समाजातील
जे पिसाट लोक असतात, ते व्यभिचारी लोक असतात, त्या लोकांच्या त्या शिकार झाल्या. आणि मग काही तरुण मुली गरोदर राहिल्या. आणि मग गरोदर राहिल्यानंतर पती नाही आहे, आणि मग समाजाला काय उत्तर द्यायचं? अनेक मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. आणि मग सावित्रीबाईंना ही सर्व परिस्थिती महिलांनी सांगितली की अशा अशा प्रकारे पुणे शहरामध्ये होते आहे, मग याच्यावर तुम्ही काही करणार की नाही करणार? ज्योतिबांना सांगितलं, खूप दुःख आहे, मला कंटाळा आलेला आहे, मी जगावं की मरावं मला समजत नाहीये. या पुणे शहरामध्ये या समाज व्यवस्थेने आणि या नरभक्ष लोकांनी फार मोठा हा दोष घातलेला आहे. या ठिकाणच्या 12 तिथली जी लोकसंख्या होती त्यापैकी 300 ते 400 तरुण विधवा मुली त्यावेळेला गरोदर होत्या. मग त्यांचं करायचं काय? मग महात्मा फुल्यांनी त्यांना आणलं, एक छत्र उभं केलं, एक अनाथालय काढलं, आणि त्या अनाथालयामध्ये नारा दिला आणि सांगितलं की यापुढे कोणीही आत्महत्या करू नका, यापुढे कोणालाही आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, आणि तुम्ही सर्व महिला आपल्या छत्रालयामध्ये राहा, अनाथालयामध्ये राहा. आणि मग त्यावेळेला त्या महिलांमध्ये ब्राह्मण समाजाच्या 50% महिला होत्या. आणि मग महात्मा फुलेंनी 50% ब्राह्मण समाजाच्या विधवा महिलांना वाचवण्याचं काम केलं, शिक्षण देण्याचं काम केलं. उद्योग क्षेत्रामध्ये पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 30% ब्राह्मणांना वर्ण व्यवस्था खतम करायची होती. एससी समाजाचा त्या ठिकाणचा प्रमुख, त्याच्या खाली ब्राह्मण, त्याच्या खाली माळी, त्याच्या खाली तेली, त्याच्या खाली धनगर, त्याच्या खाली कुंभार, त्याच्या खाली वडर, त्याच्या खाली रामोसी, त्याच्या खाली अनेक अशा जातीचे लोक काम करायचे. आणि मग ब्राह्मण समाजाला न्याय ज्या देशाने आणि ज्या वर्ण व्यवस्थेने आपल्याला अन्याय केला, आणि ज्यांचं प्रमुख आणि ज्यांचं प्रभुत्व ज्यांच्यावर होतं, त्या ब्राह्मण समाजाला न्याय महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला. आणि मग हे न्याय दिला. अनेक आपले व्याख्याते येतात, आल्यानंतर ते हुशार आहेत, माझ्यापेक्षाही विद्वान आहेत, आणि येतात, आपली मुक्ताफळे वदळतात, आणि महात्मा फुल्यांनी असं केलं, महात्मा फुल्यांनी तसं केलं, ब्राह्मण दिसला की त्यांना मारा, त्यांना गाडा, त्यांना हकला. जर महात्मा फुलेंच्या मनामध्ये ब्राह्मणाचा द्वेष असता तर त्या मुलींना सहारा दिला असता का? जर महात्मा फुलेंच्या मनामध्ये ब्राह्मणाला द्वेष केला असता तर रानडे, महादेव रानडे हे महात्मा फुलेंचे सहकारी होते, त्यांना महात्मा फुलेंनी सहकार्य केलं असतं का? महात्मा फुले या देशामध्ये नव्हे तर या जगातल्या कार्ल मार्क्स आणि मार्टिन लुथर किंग जे आहे त्याचा बाप म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. एवढी मोठी क्रांती, एवढी मोठी समता, आणि समता असूनच चालणार नाही तर समतेच्या पुढे जाऊन समरसतेचं बीज महात्मा फुल्यांनी या देशात रोवलं. आणि मग महिलांना शिक्षण दिलं. आज महिला तुमच्या स्टेजवरच 4-5 महिलांना पद आहे. आणि मग महिलांना महात्मा फुल्यांनी शिक्षण दिलं म्हणजे नुसत्या माळी समाजालाच मिळालं का? या देशामध्ये ही व्यवस्था निर्माण झाली, आणि त्या वर्ण व्यवस्थेला मुठमाती देण्याचं काम कुणी केलं? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुल्यांनी तर हे काम केलंच, मग हे इथंच थांबलं असतं का? हे पुढे गेलं असतं का? हे आज हे झालं, हे एवढं झालं असतं का? मग त्याच्या पुढे जाऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1891 जन्म झाला, 14 एप्रिलला. आणि त्यांनी बघितलं या देशाची वर्ण व्यवस्था, या देशामधला जातीवाद, आणि मग महात्मा फुल्यांच्या विचाराबद्दल ग्रंथ त्यांनी वाचले, आणि थेट पुण्याच्या फुलेवाड्यामध्ये आले. आणि फुलेवाड्यामध्ये येऊन
ग्रंथ चालणी केली आणि प्रत्येक ग्रंथ हे पाण्याच्या थेंबासारखा महात्मा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिला. आणि त्यानंतर कायद्याच्या स्वरूपामध्ये हे विचार आले पाहिजे. महात्मा फुलेंनी केलेली क्रांती ही 7 समुद्राच्या पुढे गेली पाहिजे आणि आपल्या मागासवर्गीय बांधवांना जे देवापेक्षाही मोठा आहे, देवदूत म्हणून महात्मा फुले गेले, त्यांचं ऋण आणि त्याची उतराई कशी करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. हो, महात्मा फुल्यांचे विचार तुम्ही बघा. भारतीय संविधान तुम्ही वाचलं का? किती लोक तुम्ही वाचलं सर्वांनी? नाही. भारतीय संविधान आपण जर पाहिलं असेल, महात्मा फुल्यांच्या घराचा नंबर 340 आणि या ठिकाणी माळी, तेली, साळी, वंजारा, बंजारा 18 पगड जातीला जे रिझर्वेशन दिलं, त्या ओबीसीच्या आरक्षणाची कलम 340 हे उतराई आहे महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी दिलेली. आणि त्यानंतरही बाबासाहेब थांबले नाही. शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेंनी लिहिला. त्या आसूड लिहिल्यानंतर महात्मा फुलेंचा त्यांनी वाचला. व महात्मा फुलेंचे धोरण काय होते? महात्मा फुले एक उत्तम शेतकरी होते. आपला जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि महात्मा फुलेंना माहिती होतं की शेतकरी हा समृद्ध जेव्हा होईल, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेती आधारित व्यवसाय आणि कारखानदारी उभी राहिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्या कारखानदारीमध्ये सहभाग मिळाला पाहिजे. हे शेतकऱ्यांच्या आसुडामध्ये महात्मा फुलेंनी लिहिलं. आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की महात्मा फुलेंचे शेतकऱ्यांविषयी इतके मोठे महान विचार, मग आता काय करावं? तर महात्मा फुलेंचे विचार हे भारतीय संविधानामध्ये नेले पाहिजे. आणि मग भारतीय संविधानामध्ये शेतकऱ्यांविषयी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्यांना समृद्धी मिळाली पाहिजे म्हणून भाका नागलचा प्रोजेक्ट डॉक्टर बाबासाहेबांनी आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील जे सिंचनाचे विभाग आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये धरणाची कामं ही झाली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजे, प्रत्येक तालुक्यात झाली पाहिजे, ही भूमिका भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी मांडली. आणि उद्योग उभारले पाहिजे. या ठिकाणचा शेतकरी हा कापूस पिकवतो आणि मग कापसावर सूतगिरणी झाली पाहिजे आणि त्या सूतगिरणीमध्ये त्याचा अध्यक्ष हे कवडूजी असला तर तुम्हाला भाव मिळणार की नाही? आणि त्याचा अध्यक्ष जर ते दुसरा असला तुम्हाला भाव मिळेल का? आणि म्हणून सहकार क्षेत्राचे जे काही कायदे आहे ते महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथाचा उतारा घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये दिले. आणि त्यानंतर तुम्ही झोपा लागले की काय? या ठिकाणी जो काही हा कार्यक्रम होतो आहे, या कार्यक्रमाकरिता जे लोक या ठिकाणी उपस्थित झाले ते फार विद्वान आहे. खरं महात्मा फुले समजून गेलं हे काही येड्या गबाळ्याचे काम नव्हे, पाहिजे येते जातीचे म्हणजे काही माळीच नाही बरं, जातीचे म्हणजे विचाराचे. त्यांना म्हटलं काय पाहिजे येते जातीचे, तुम्ही म्हणसाल का मारीच पाहिजे का? तसं नाही. या ठिकाणी जे लोक आले हे फार विद्वान आहे आणि जे लोक आले नाही ते त्याच्यापेक्षा विद्वान आहे. आणि मग हा कार्यक्रम
देशामध्ये महात्मा फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लागू केला. महिलांचं रिझर्वेशन समता देशामध्ये आली पाहिजे, समरसता आली पाहिजे. महिलांचं रिझर्वेशन देखील कायद्याच्या स्वरूपात या ठिकाणी मिळालं पाहिजे. नुसता कायदा करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी महिलांना स्वातंत्र्य आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी ज्या सावित्रीबाईंनी केलेले आंदोलन आहे, महात्मा फुल्यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहे, त्यामधून ग्रामपंचायतचं रिझर्वेशन महिलांना दिलं, लोकसभेचं रिझर्वेशन महिलांना दिलं. आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या. लोकसभेच्या अध्यक्ष देखील मीना कुमारी एका चांभार समाजाच्या होत्या. आणि मग एवढ्यावरच थांबले नाही, तर महिला ही नोकरीमध्ये सहभाग असला पाहिजे. त्यांना नोकरीमध्ये देखील रिझर्वेशन दिलं. तर तेवढ्यावरच ते थांबले नाही, तर या ठिकाणी महिलांना प्रस्तुती रजा, ड्युटीवर नसताना देखील जे काही आपल्या डिलिव्हरी पिरियड मध्ये आहे त्यांचं पेमेंट देखील त्यांना मिळालं पाहिजे. ही तरतूद महात्मा फुलेंच्या संकल्पनेतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये. सर्वजण एक वेळ आपण महात्मा फुलेंच्या नावाचा जयघोष करूया. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. भारत माता की, भारत माता की. दीपक नहीं बचेगा, दीपक का क्या करोगे जब, बाती का क्या करोगे जब दीपक ही नहीं रहेगा, अरे जाति का क्या करोगे जब देश भी नहीं बचेगा. आपला देश हा वाचला पाहिजे आणि देश हा अखंड राहिला पाहिजे. म्हणून हजारो वर्ष महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या ठिकाणी संघर्ष उभा केला. या ठिकाणच्या शेतकऱ्याला समृद्धी आली पाहिजे, इथला अनुसूचित जातीचा माणूस शिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे. अशा प्रकारचे प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या ठिकाणी केले. आणि मग या देशामध्ये उद्योग क्षेत्र झालं आणि अनेक असे आंदोलन महात्मा फुल्यांनी केले. किती वाजले राजू? किती टाइम? 15 मिनिट टाइम. थॉमस, अमेरिकेचे एक साहित्यिक थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक महात्मा फुल्यांनी वाचलं. आणि मग हे पुस्तक वाचून महात्मा फुलेंना वर्ण व्यवस्थेचे जे 10 चटके बसले होते, त्या चटक्याच्या विरोधात या देशामध्ये आंदोलन करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. आणि मग हे काम करत असताना महात्मा फुल्यांवर अनेक आघात झाले. महात्मा फुलेंचा जीव घेणा प्रकार झाला. एक वेळेला महात्मा फुल्यांना मारायला लोक आली आणि मग ते लोक आल्यानंतर महात्मा फुल्यांना प्रश्न पडला. सावित्रीबाई आणि ते दोघच होते. धोंडबा कुंभार नावाचा माणूस शस्त्र घेऊन आला. इथल्या कथाकथित लोकांनी पाठवलं की महात्मा फुले नावाचा विषय आजपासून संपला पाहिजे, कारण यांना सळो की पळो करून महात्मा फुल्यांनी सोडलं होतं. आणि म्हणून धोंडबा कुंभार आल्याच्या नंतर शस्त्र उगारलं. महात्मा फुलेंना आता मारणार. महात्मा फुलेंनी हात जोडले. कोण रे तू? त्यांनी सांगितलं की मी धोंडबा. कशाकरिता आला? तुमचा जीव आम्हाला घ्यायचा आहे. कशाकरिता जीव घ्यायचा आहे? त्यांनी सांगितलं की तुमचा जीव आम्हाला पैसे मिळाले आहे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तुमचा जीव घ्यायचा आहे. पण महात्मा फुलेंनी सांगितलं की तुमचं जर भलं होत असेल माझा जीव घेऊन. महात्मा फुले आणि सावित्रीबाई दोघंही मैदानात आल्या. तुमचं भलं जर माझ्या होत असेल तर तुम्ही माझा कुशाल जीव घ्यावा. महात्मा फुले हे उत्कृष्ट दांडपट्टा चालवायचे. महात्मा फुले हे तलवार चालवायचे. आणि महात्मा फुले हे पुण्याच्या आखाड्यातले अत्यंत मत्सदी पहिलवान होते. त्यांच्या मनात जर आलं असतं तर एका पट्ट्यात त्या दोघांचा जीव घेतला असता. परंतु महात्मा फुल्यांनी घेतला का? त्यांना सांगितलं ठीक आहे. आणि पुन्हा त्यांना पश्चाताप आला. आणि धोंडबा आणि तो व्यक्ती महात्मा फुल्यांचा अंगरक्षक झाला. महात्मा फुल्यांना त्या काळामध्ये
मातंग समाजाचे बसतात लहुजी सावळे. लहुजी सावळेंनी अत्यंत महत्वाची त्यावेळेला भूमिका निभावली. अंगरक्षक राहिले. महात्मा फुल्यांना पावलोपावली संरक्षण देण्याचं काम केलं. मुक्ता सावळे हे सावित्रीबाई फुलेंच्या विद्यालयामध्ये शिकली आणि मग मातंग समाजाची माणसं, रामोशी समाजाची माणसं ही महात्मा फुलेंच्या पाठीमागे उभी राहिली आणि या ठिकाणची वर्ण व्यवस्था हे उतरंडी सारखी आहे. प्रथम ब्राह्मण, द्वितीय क्षत्रिय, वैश्य आणि त्यानंतर आपण शूद्र. मग शूद्र आणि शूद्रामध्ये मग आपण माळी असल्यानंतर तिकडे राहणारे मांग आहे म्हणते, ते महार आहे, ते आपल्यापेक्षाही खालचे आहे असे आपण तुमच्या गावातले कोणीही मानत नाही. आमच्या दिग्गजचे लोक सांगत आहोत. कारण तुम्ही महात्मा फुल्यांची माणसं आहेत ना. महात्मा फुल्यांची माणसं ही जातीवाद मानते का? नाही. महात्मा फुल्यांची माणसं ही वर्ण व्यवस्था मानत नाही आणि महात्मा फुल्यांची माणसं ही जातीवाद मानत नाही. आणि महात्मा फुले कधी कोणाच्या विरोधात बोलले नाही. इतकाही संघर्ष झाला, जीव घेणा प्रकार झाला, परंतु महात्मा फुल्यांनी, किती जातीवादी लोक होते पुण्यात, त्यांचं नाव मी घेत नाही, इतके कठोर लोक, कशाला नाव घ्यायचं, कशाला, परंतु महात्मा फुले किती मोठ्या मनाचे माणसं. महात्मा फुलेंनी या देशातल्या प्रत्येक ब्राह्मण समाजावरती शेकडो नाही तर असंख्य असे उपकार केले आणि उपकार करत असताना एकाही